मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे। मात्र ही परवानगी सध्या केवळ 1 दिवसासाठी असून त्यामध्ये काही अटी शर्तीही घालण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे जरांगे सरकारवर संतापले। एकाच दिवसाची परवानगी दिली आहे तर मग एकाच दिवसात अंमलबजावणी करा अशी टीका जरांगेंनी सरकारवर केली। आंदोलनाच्या काळात गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा होईल, नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करता येणार नाही। तसंच या आंदोलनात केवळ 5000 आंदोलकांनाच सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे। तर आंदोलनास फक्त एका दिवसाची परवानगी मिळालेली आहे। मुंबईत आंदोलनासाठी अटी शर्ती लागू झालेल्या आहेत। शनिवार रविवार सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परवानगी नाही। तर आंदोलकांची संख्या फक्त 5000 असणंच बंधनकारक आहे। मुख्य आंदोलकांसोबत फक्त 5 वाहनं आझाद मैदानात जातील। परवानगीशिवाय स्पीकर वापरण्यास देखील मनाई करण्यात आलेली आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेसाठी आंदोलनाला मुभा असेल। तर एका दिवसाची आंदोलनाला परवानगी मिळाली आहे आणि यानंतर मनोज जरांगेंनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया। परवानगी दिली सरकारचं आणि मान्य न्यायदेवतेचं आम्ही सन्मान करतो, स्वागत करतो, कौतुक करतो। नियमात जे नियम आहेत त्या नियमात उपोषण होणार, आम्ही करू, आम्ही आडमुठे नाहीत, सगळे पालन करू। म्हणलं एका दिवसात अंमलबजावणी देणार का? तुम्ही जोवर अंमलबजावणी करत नाही तोवर मी बसणार, पण बाकीच्या नियमाचं सुद्धा सगळ्या पालन करणार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।